शोध घेण्यासाठी नाही. मग लंका जाळायचं काही कारण आहे का? मी आगाव काम हनुमंतरायांनी का केलं? तू म्हणताय महाराज तुम्ही का रावणाच्या पक्षाचे का? हनुमंतराच्याच विरोधात बोलताय. ऐका, मी हनुमंतराच्याच कृपेने या गादीवर उभा आहे. पण मला प्रामाणिकपणे सांगा, वैऱ्याचं घर जाळावा का त्याला मनगटाला मनगट देऊन लढावं? काय मत आहे तुमचं? काय मनगटाला मनगट देऊन लढावं ना? घरातली वैरी झोपलेला असताना घराला काडी लावून द्यावं, चांगलं नाही. ऐका, वैऱ्याचं घर कधी जाळायचं नाही, गाईचा चारा कधी जाळायचा नाही. शास्त्रामध्ये फार मोठं पाप सांगितलेलं आहे. मग हनुमंतरायांनी सोन्याची लंका का जाळली हा प्रश्न त्यांना तुलसीदासाने विचारला नाही, वाल्मिक ऋषीने विचारला नाही, अगस्त्य ऋषीने विचारला नाही. पण देहूमध्ये असे संत जन्माला आले, जगद्गुरु तुकोबराय. त्यांनी हनुमंतरायाला विचारलं, महाराज तुम्ही सोन्याची लंका का जाळली? त्यावेळेस हनुमंतरायाने इतकं गोड उत्तर दिले ना, हे उत्तर ऐकण्यासारखं शिकण्यासारखं आहे. एवढं उत्तर माझं घरी घेऊन जा आणि कायम तुमच्या लक्षात ठेवा. ऐका, हनुमंतराय म्हटले, महाराज लंका सोन्याची होती, लंकेची भिंत सुद्धा सोन्याचीच होती, पण त्या सोन्याच्या लंकेमध्ये भजन नव्हतं आणि म्हणून मी लंका जाळली. काय उत्तर? एवढंच नाही, हनुमंतराय म्हटले, महाराज लंकेत भजन नव्हतं म्हणून मी लंका जाळली. पण ज्याची सोन्याची लंका होती त्याच्या मुखात सुद्धा देवाचं भजन नव्हतं म्हणून मी त्याचं मुख सुद्धा जाळलं. हनुमंत महाबळी धाडी रावणाची जाळी. म्हणून मानवी जीवनामध्ये भजनाला अतिशय महत्व आहे. आणि ऐका, याच देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान, अनेक हे देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही. तुमचा दुसरा जन्म जर दुसऱ्या योनीमध्ये झाला, पक्ष्यांच्या योनीमध्ये झाला, कीटकांच्या योनीमध्ये झाला, वृक्षांच्या योनीमध्ये झाला, ऐका, इच्छा असली तरी भजन करता येत नाही, इच्छा असली तरी मुक्त होता येत. म्हणून तुकोबराय मोठ्या कळकळीने सांगतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आमचं जर ऐकलं नाही, ऐका, तुमचा जन्म वाया गेला. एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा फार गोड सांगतात, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी कालं पुढे दुसरा येईल, हे जरी
मल्हारीची माझ्या खरं सांगू का संगीताची नशाच अशी आहे का बरं का एक तर चढत नाही आणि चढली तर उतरत हे आनंद है वाह वाह क्या जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी अरे प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सवर जाए वाह वाह गोड आहे ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं असतं वेळ कमी आपल्याकडे वेळ 10:15 वाजलेले आहे पाऊण तास आपल्याकडे राहिलेला आहे ऐका राहिलेल्या या पाऊण तासामध्ये इतकं गोड चिंतन मी तुम्हाला या अभंगाचं देणार आहे कधी 11 वाजतील कधी पाऊण तास निघून जाईल तुम्हाला देखील कळणार नाही आणि एक वर्षभर हे कीर्तन तुमच्या कधी डोक्यातून जाणार नाही इतकं गोड इतकं मार्मिक चिंतन आज मी तुम्हाला देणार आहे विठ्ठल